वाईफ विथ याशी म्हणजे आयडी कसा क्रिएट झाला? यश आणि शिवानी. जास्त करून नाव माझं आहे यश. एक फक्त आई लास्टला. ही अशी येऊन बसायची वर्गात, पुस्तक उघडायची, आपला आपला अभ्यास करायची, कळती. अभ्यासू आहे मी पण, म्हणजे तसा पुस्तकी नाहीये पण हुशार आहे. मला वाटतं मुलांना बघितलं कळतं की हीच आहे ती, हीच स्त्री माझी स्त्री होणार आहे. हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खोत सोशल स्टार या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजकाल सोशल मीडियाच्या जगात काही क्षण, काही चेहरे, काही जोड्या प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवतात. अशीच एक जोडी सोशल मीडियावर, इंटरनेटवर चर्चेत आहे. त्यांच्या स्वभावामुळे, त्यांच्या नात्यातील नैसर्गिकतेपणामुळे आणि त्यांच्या खास शैलीमुळे. तर अशाच एका लोकप्रिय कपल सोबत आज आपण चर्चा करणार आहोत, त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या लोकप्रियतेमागची खरी कहाणी जाणून घेणार आहोत. सो अर्थातच माझ्यासोबत आहेत शिवानी आणि यश मठाधिकारी. तुम्हा दोघांचंही लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. कसे आहात? मस्त, एकदम मस्त. सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा आहे की तुमचा जो इन्स्टा आयडी आहे त्याच्यावर वाईफ विथ याशी असं तुम्ही इन्स्टा आयडीवर नाव दिले, म्हणजे तुमच्या दोघांचंही ते अकाउंट आहे. सो यामध्ये तुम्हा दोघांचं एकमत होतं कसं, म्हणजे आयडी कसा क्रिएट झाला? कारण स्पेसिफिकली कपल्सचं जुळतं प्रत्येक मत किंवा नाही, अशा सगळ्या गोष्टी असतात. तुमच्या यावर एकमत होतं? हो, एकमत होतं, कारण दोघांचं नाव एकत्र आहे ना, याशी, यश आणि शिवानी. पण कोणाला ही कल्पना सगळ्यात आधी सुचली? माझ्या भावाला. हा, ऍक्च्युली असं काहीतरी बघत होतं की वाईफ असेल आणि असं काहीतरी असेल, आणि तो बोला की वाईफ विथ याशी कसं वाटतंय, आणि मग आम्ही तसं डिसाईड केलं, डायरेक्ट ठेवून दिलं. आणि आम्हाला पहिल्याच क्षणात ते आवडलं. जास्त करून नाव माझं आहे यश. एक फक्त आई लास्टला. बरं, लग्नाला किती वर्ष झाली? 2 वर्ष झाली. काय लग्नाची तारीख होती? 5 एप्रिल. वा. काही स्पेसिफिक डेट ठरवण्यामध्ये काही थॉट होता? नाही, असं काही थॉट नव्हतं आमचं. जेव्हा लग्न, म्हणजे आम्ही जेव्हा घरी सांगितलं, आमचं असं होतं की जेवढं लवकर होतं तेवढं होऊन जाऊ दे, कारण की जेवढं ते वाढतं ना तेवढं मग टेन्शन राहतं की काय करायचं काय नाही, आणि मग गोष्टी वाढतात. आमचं होतं की लवकर, जितक्या लवकर तितकं बरं. कारण तुमच्या लग्नाचा व्हिडिओ आजही आताही छान व्हायरल आहे. मनापासून लग्न केला. बरं, आता ही मैत्रीची सुरुवात कुठून सुरू झाली, त्यानंतर प्रेमात कधी पडलात आणि कधी वाटलंय दोघांना की बॉस हीच माझी लाईफ पार्टनर, आणि तुला वाटलं की हाच माझा लाईफ पार्टनर? मला वाटतं मुलांना बघितलं कळतं की हीच आहे ती, हीच स्त्री माझी स्त्री होणार आहे. तेव्हा नाहीतर आम्ही क्लासेसमध्ये भेटलो. आमचं कॉलेज वेगळं होतं, क्लासेसमध्ये आम्ही भेटलो आणि मग तिकडनं फ्रेंडशिप चालू झाली, आणि मग असं वाटलं की हा, मी फ्रेंडशिप चालू नाही झाली, मी केली चालू नव्हती झाली. ही बोलायचीच नाही आमच्याशी. ही अशी येऊन बसायची वर्गात, पुस्तक उघडायची, आपला आपला अभ्यास करायची, कळती. एवढं होतं. मग त्यात मैत्री करणं खूप अभ्यासू आहे मी पण, म्हणजे तसा पुस्तकी नाहीये पण हुशार आहे मी. तुला पण म्हणजे असं होतं की हाच कसा होता मुलगा तिकडे की सतत बोलायला यायचं, असं काहीतरी खोडा काढणं किंवा असं काहीतरी ह्याचं चालू असायचं, मस्ती मजाक असं क्लासमध्ये असं चालू असायचं. मग असं थोडं ओळख झाली आणि मग फ्रेंडशिप झाली, आणि मग नंतर हळूहळू फिलिंग्स यायला लागले. प्रपोज कोणी कोणाला? मी डायरेक्ट तिला हेच विचारलेलं की माझ्याशी लग्न करशील का, बस. मग ते आय लव्ह यू, आणि आमचं आय लव्ह यू पण खूप टायमानंतर आलं बाहेर, की मी तिला बोलणार, ती मला बोलणार. हे खूप ऑकवर्ड होतं, कारण आम्ही खूप चांगले मित्र झालेलो तेव्हा. तर मग खोड्या करणं, मित्र-मैत्रिणीचा बॉन्ड कसा असतो तसा बॉन्ड झालेला, एकदम फ्रेंड होता. तर त्याच्यानंतर जेव्हा ही बोलली लग्न करशील का, तिला मस्करी वाटलेली पहिले स्टार्टला, की मस्करी नको करू. बोललं नाही, मी सिरियसली विचारतोय, करणार आहेस का सांग. पण लगेच आपण कसं मैत्री करतो, प्रेमात पडतो आणि मग नंतर पुढच्या गोष्टी होतात. पण आता हा म्हणतोय की मी लगेच लग्नासाठीच मागणी करते. पण एक मुलगी म्हणून असताना आपण खूप चुसी असतो की कसं एखादी गोष्ट चॉईस करायची असेल तर खूप ती बारकाईने शोधतो. तर तुला याच्यातला कोणता गुण जास्त आवडला की लग्नासाठी तू होकार दिलास? सगळे सांग. सगळे गुण आवडले. तर हा असं खूप काइंड पर्सन आहे, म्हणजे हा ना समोरच्याला कधी चुकून पण दुखवणार नाही. सो ती क्वालिटी मला याची खूप आवडली, की मला माहिती होतं की मी कधी या रिलेशनशिप मध्ये दुखावली जाणार नाही. तर ते एक माझ्यासाठी ग्रीन फ्लॅग टाईप होता की हा, हे आहे की आता आपण या मुलाशी लग्न करू शकतो. आणि घरच्यांनी लगेच परमिशन दिली होती? घरच्यांना आवडलेलो मम्मीला मी आवडलेलो. मम्मीला माहिती पण होतं. हिने घरी सांगितलं होतं. मी घरी सगळं सांगून बसलो की ही मुलगी असं आहे, मी हिच्याशी लग्न करणार आहे. माझ्या घरचे ओके होते. पण हिने जेव्हा लग्न करायचं होतं तेव्हा आईला सांगितलं, आणि आई हिला म्हणाली की मला माहिती होतं.
मला काही आणि माझ्या प्रॉब्लेम नाही. मम्मीला ऍज अ फ्रेंडच खूप आवडला होता आणि ऍज अ मुलगा. आणि तिला असं नेहमी वाटायचं की जर ह्यांचं काही असेल तर ते खरंच असू दे, हा. इतकं होतं. हो, हा. हो. म्हणजे रिलेशनशिप आणि लग्नापर्यंत किती काळ गेला? 11 वर्ष. 10-11 वर्ष. 11 वर्ष. बापरे. मग तू ह्याच्या आई वडिलांना ओळखत असेल. Yes. कसं बॉन्डिंग होत आहे यश आई वडिलांचं? एकदम फ्रेंडली. माझी म्हणजे- मम्मी मला बोलायची की हिला कुठे घेऊन का नाही गेला, हिला गिफ्ट का नाही दिलं. मम्मी तिला भेटलेले गिफ्ट भरपूर वेळा मला असं केलं की हे घे आणि दे तिच्या बर्थडेला, तुला आठवत नाही तर. भरपूर मस्त रिलेशन होतं तेव्हा. आणि आता तुझं हिच्या मम्मीसोबत कसं बेस्ट. मी हिला आम्ही बोललेलो पाहतो की reels मध्ये. मी हिच्या मम्मीला सांगितलं की मी मुलगा तुमचा, ही सून आहे तुमची, आणि असं माझ्या मम्मीला रिलेशन. पण तेच वाटतं. माझी मम्मी बोलते की ही आता माझी सून वाटायला लागली आणि यश मुलगा. हे आता मस्त bond मस्त झालंय. फॅमिली टाइम माझा मस्त एकदम भारी जातो घरी. वाव. असं म्हणजे असं फॅमिली व्हिडिओ सुद्धा आम्हाला हो. पाहायला मिळतात ना. Yes. बरं, हे कंटेंट कधीपासून सुरू करायला लागलात आणि पहिला व्हिडिओ कोणता व्हायरल झाला माहितीये तुम्हाला? आणि तेव्हा तुम्हाला केव्हा असं वाटलं की आपण यामध्येच पुढे करिअर पुढे करायचं? तर आम्ही कॉन्टेंट क्रिएशन तर लग्नानंतर चालू केलं. Yes. युट्यूब चालू केलं आणि इंस्टाग्राम वरती पण मी टाकत होती लग्नाचे मधून मधून व्हिडिओज वगैरे. तर आमचं युट्यूब आणि इंस्टाग्राम दोन्ही एकत्र चालू झालं. पण आमच्या लग्नाचे व्हिडिओज खूप व्हायरल Viral. झाले होते. हम्म. आणि आम्ही कुकिंग जे करायचो ना युट्यूब वरती, त्यातले ना काही क्लिप्स आम्ही काढून रील्स वरती टाकायचो हम्म. किंवा फॅन पेजेस आमचे व्हिडिओज हम्म. ब्लॉग मधून काढायचे आणि हम्म. टाकायचे. मग ते कुकिंगचे व्हिडिओज आमचे खूप व्हायरल गेले आणि मग तिकडनं आम्हाला जास्त असं हे झालं. वाटलं की आता आपण हे कंटिन्यू केलं करायला पाहिजे आणि इकडे सिरियस राहिलं पाहिजे. पण त्याच्यासाठी पण आम्ही 7 मंथ्स टोटल 7-8 मंथ्स जेव्हा आम्ही टोटल जॉब वगैरे रिझाईन करत होतो तेव्हा त्याच्या आधी आम्ही 7-8 महिने विचार केला. हो. तेच की त्याबद्दलच मी विचारेल तुला, हम्म. कारण सॉरी मी तुला नाही सांगतो, नाही कारण नोकरी हे हम्म. इतकी महत्वाचं घटक आहे. कारण आपण ते आपलं मंथली इन्कम असतं. येस. आपल्याला शेवटच्या हम्म. मंथच्या एंडिंगला आपल्या अकाउंटमध्ये पैसे येतात आणि याची आपल्याला सवय झालेली असते. येस. हो. आणि ते सोडणं ही हम्म. खूप मोठी रिस्क आहे. हम्म. आणि बरं एकानेच नाही, दोघांनी दोघांनी सोडण्याची ती रिस्क घेतली आणि कंटेंट क्रिएटिव्ह जायचं. हम्म. म्हणजे जिथे लोक याला टाइमपास म्हणत होते ऍक्च्युली हो. आता काय तेच लोकांना करिअर ते म्हणून करिअर म्हणून Career चॉईस म्हणून. करायला लागले. आणि त्याच वाटेवर तुम्ही हम्म. गेलात. नोकरी सोडताना ती भीती होती म्हणून. मला ऍक्च्युली नव्हती ह्याला भीती. काहीच नव्हती. हा खूप पॉझिटिव्ह माणूस आहे. म्हणजे ह्याला असं आहे की जर मला वाटतं हे बरोबर आहे तर मग मी ह्याच्यामध्ये निगेटिव्ह नाही, डाऊट नाहीच टाकणारच नाही. मी हे पूर्ण बोलतात ना पॉझिटिव्हिटीने करणार. मला हम्म. थोडी होती भीती की अरे आपण जॉब सोडतोय कसं हम्म. होणार, स्टँडर्ड इन्कम नाहीये हे ते. पण आम्ही जसं जसं यात ग्रो होत गेलो आम्हाला तसं कळायला लागलं की हे पण एक करिअर असू हम्म. शकतं. ऍज अ 9 to 5 म्हणजे ऍज अन एम्प्लॉई, कॉर्पोरेट एम्प्लॉई, तेव्हा एवढी आयडिया नसते की हम्म. ह्यात पण आपण करिअर बनवू शकतो. हम्म. पण ते पूर्ण आमचं बदललं जेव्हा आम्ही ह्याच्यात 1 वर्ष दिला. जॉब सोडण्याआधी पण तो असा लवकर असा बोलतात ना लगेच घेतलेला डिसिजन नव्हता. नव्हता. 7-8 महिने मी त्याबद्दल विचार केलं. किती इन्कम येत आहे, कसं मॅनेज होऊ शकतं घर जर सॅलरीवालं इन्कम नसेल तर. आणि मग आधी ह्यांनी जॉब सोडला हम्म. बिकॉज त्याचं थोडं हेक्टिक होतं. नाईट शिफ्ट होती म्हणजे ह्याची. 3 मंथ्स 4 हा. मंथ्स मग gap. 4 महिन्यांनी मग मी सोडला. सो हम्म. असं आम्ही गॅप घेऊन सोडला. असं घेऊन. एकत्र दोघांनी हा. नाही सोडला. 4 महिन्याची गॅप घेऊन सोडला. पण तेच की सोडायचं होतं, मी पॉझिटिव्ह होतो भरपूर की मला सोडायचं. जर आम्ही विचार केला सोडायचा तर मग मला त्याच्यात निगेटिव्ह थॉट्स नाही टाकायचे. आणि आम्ही त्याच्या एवढा विचार केलेला की फायनान्स हे इम्पॉर्टंट आहे. कुठेही काही करा तुम्ही, फायनान्स तुमचा बेस आहे. तुम्हाला काही करायचं तर फायनान्स पाहिजे. मग 8 महिने आम्ही व्यवस्थित विचार केला की जर आमची सॅलरी नाही आली, जर 1 महिना आम्हाला कमी पैसे आले तर आमचं कसं होईल. तर मग ते सगळं विचार करून बेस्ट केस म्हणून आम्ही सोडून दिलं. कारण दोन्ही याच्यावर नव्हतंच आम्ही. कठीण पडत होतं ते की एकीकडे पण नीट लक्ष नव्हतं देत. किती वेळा तर हिला 2 तास बसनी ऑफिसला एक दिवस हिला 4 तास लागलेले घरी यायला रिटर्न पावसाळ्यात. ऑफिसवरनं पावसात. तर तेव्हा ही व्हिडिओ एडिट करत बसायची बसमध्ये. मी गाडी घेऊन जायचं म्हणून मला जमायचं नाही. तर मग मेजॉरिटी सगळं हिने बसमध्ये बसताना व्हिडिओ एडिट केली, कुठे वॉशरूमला गेली तर व्हिडिओ एडिट केली थोडीशी. त्याच्यात आम्ही विचार केला की आता वी कॅन डू बेटर जर आम्ही नुसतं हे चालू केलं तर. मग पण किती आव्हानात्मक असतात या सगळ्या गोष्टी करणं. हो. कारण एक कंटेंट रायटर, हम्म. सोशल मीडिया, हम्म. त्यानंतर आपल्याला टेक्निकल गोष्टी सुद्धा शिकाव्या लागतात. की हम्म. फक्त कंटेंट हो. नाही तर टेक्निकल गोष्टी हम्म. शिकाव्या लागतात. या गोष्टी कशा शिकल्या? हिचं हळूहळू ग्रास्पिंग हा. ऍक्च्युलीचं खूप बेटर आहे या सगळ्यामध्ये. एडिटिंग पण हिनी सगळं चालू केलं जसं मी सांगितलं बसमध्ये. तर हिला ते लगेच कळालं की एडिट कशी करू व्हिडिओ. कारण तेच एक मेन गोष्ट आहे ज्याला हा. मोस्टली घाबरतात लोक की मी व्हिडिओ बनवीन पण मी ती एडिट कशी करू. स्टार्टिंगला आम्ही असे वेळ घालवलेत की आम्ही युट्यूब वरती व्हिडिओ बघायचा, हाऊ टू एडिट अ व्हिडिओ, Yes. हाऊ टू यूज दिस ऍप. युट्यूब कसं चालेल इनफॅक्ट ते माहिती नव्हतं. आणि असं कोणी क्रिएटर फ्रेंड पण नव्हतं की हम्म. ज्याला आम्ही विचारू विचारू शकू शकू. आमचे डाऊट.
तर मग पण खूप आम्हाला अशी कम्युनिटी पण मिळाली चांगली Yes. की आम्हाला समोरून क्रिएटर्स काही सांगायचे की अगं हम्म. हे नको करू ते नको करू, मग ते खूप हेल्पफुल इनफॅक्ट होतं आम्हाला आम्हाला. कॉमेंट सेक्शन मध्ये पण भरपूर लोकांनी भरपूर सजेशन सांगितलं दिले की तुम्ही आता तुम्ही हे माईक घ्या, करा. तुमचा आवाज Yes. नीट नाही, तर मग असं हळूहळू करून आम्हाला बाकी सगळ्या गोष्टी पण कळायला लागल्या. Yes. आणि मग एका पॉइंट नंतर मग आम्ही युज टू झालो की आता हम्म. कोणती व्हिडिओ असेल मी पटकन एडिट एडिट करू करू शकते. शकतो. Yes. म्हणजे बाहेरून सुद्धा तुम्हाला खूप छान सपोर्ट Yes. मिळाला असं हो, म्हणायला हो. हरकत नाहीये. Yes. बरं, कंटेंट कसे सुचतात तुम्हाला वेगवेगळ्या? कारण आपण आता पाहतो की कंटेंट रायटर खूप हम्म. झालेले आहेत, हम्म. कंटेंट खूप सारे व्हिडिओज येत असतात. सो हम्म. आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा तोचपणा दिसू नये यासाठी correct. प्रत्येक कंटेंट खूप वेळ. क्रिएटर हा हो. तेवढा अट्टास. स्पेसिफिकली हम्म. शार्प असतो की ही गोष्ट नाही परत झाली पाहिजे, नको. लोकांना हम्म. काहीतरी वेगळं पाहिजे हम्म. असतं. तुमच्यामध्ये तुम्ही असं काय लोकांपर्यंत वेगळं पोहोचवण्यासाठी काय स्पेसिफिकली आमचं विचार करता? मोस्टली युट्यूबचं असं आहे की आमचं डे टू डे लाईफ हा. आम्ही त्याच्यावर दाखवतो की मी उठल्यावर काय करतोय, ही काय करते. ऑफिसला जाताना आम्ही दाखवतो की आम्ही कपडे कुठे ठेवलेत. माझी एक सवय होती ती आम्ही दाखवतो की मी कपडे माझ्या जागेवर ठेवून द्यायचो आणि मग त्याच्यावर आम्ही आणि कॉन्टेंट. रिलेटिव्हिटी आहे ना, तर Yes. मग आम्हाला असं काही असं एखादा क्षण आला जो आम्हाला वाटला की अरे हा फनी आहे, ह्याच्यामध्ये रील करू शकतो, तो आम्ही करतो. किंवा मग ब्लॉग मध्ये तर ते प्युअर रॉनेस प्युअर असतं की काही स्क्रिप्टेड झालं आणि शूट झालं एकच. रील साठी थोडंसं असतं की आपण हे करूया, हे चॅलेंज करूया, असं प्रँक करूया, हे थोडं विचारात टाकावे लागतात. पण असं रॉ व्हिडिओ असेल तर मग काही असं विचार नाही. काल रात्री 2 वाजता हिने मला उठवून एक आयडिया दिली, ती मी नोट्स मध्ये लिहिलेली. 2 आयडियाज दिली हिने मला आणि ते मी नोट म्हणजे अचानक काहीतरी सुचलं तरी त्याला कसं आपण पुढे करायचं. हो. सुचलं म्हणून एकदा जर मला रात्री सुचलं सकाळी ते विसरून जातो विसरून माणूस. जातो. म्हणून ते सुचलं की लगेच टाईप करून द्यायचं, भले रात्रीचे 2 वाजलेले. ते पण हिने केलेले. ते कधी कधी प्रेशर येतं की आता मला कळतच नव्हतं की मी अजून काय नवीन करू, बिकॉज आता 2 वर्ष आम्ही सतत व्हिडिओ टाकतोय, सतत काही ना काहीतरी करतोय. तर मग आता नवीन काय द्यायचं जे लोकांना आवडेल आणि लोकांना असं वाटेल की हे यश आणि शिवानीचाच एसेन्स Yes. आहे यात. मग त्याच्यासाठी असं विचार करत बसावं लागतं की काय करू काय नाही. आणि मग असं अचानक काही सुचलं तर मग मी ह्याला लगेच. सांगते की हे करूया का, कसं वाटतं. आम्ही ग्रुप पण बनवून ठेवलाय की त्याच्यावर कुठली आयडिया काही आली idea की त्याच्यावर टाकून काही ठेवायची. सांगा. Yes. बरं, तुमची आता किती जणांची टीम आहे? आता आमची असं बघायला गेलं तर 5 जणांची टीम आहे. आम्ही हम्म. दोघं तर सोडलं तर एडिटर 2 आहेत, मग थंबनेल वगैरे जे बनवतात ते आहेत, आणि मग जे लोक आम्हाला मॅनेज करतात ते आहेत. Yes. So असं करून बरं, आता ही एवढी लोकप्रियता तुम्हाला मिळालेली आहे, त्यानंतर काय आयुष्यात बदल झाले कसं वाटतं? प्रेम मिळालं भरपूर, खूप जास्त. कुठे बाहेर गेलो की आता आम्ही गाडी घेतली रिसेंटली, तेव्हा आम्हाला एका हो. जिम मध्ये एक आम्हाला माणूस भेटलेला. तो बोला की माझी बायको जेव्हा ती डे 1 पासून आम्हाला बघतीये आणि जेव्हा आम्ही गाडी घेतली तेव्हा ती व्हिडिओ बघताना रडत होती. हो, तर ते तर हे सगळं ऐकून खूप- म्हणजे तीच ना, आणि ती आणि हा. अजून पण बरेच Foreign लोक की exam. आम्हाला असे बोलते की अरे तुम्ही घर घेतलं, आम्हाला खूप खूप बरं बरं वाटलं, वाटलं. आम्ही व्हिडिओ बघताना रडत होतो. किंवा हम्म. म्हणजे आम्ही आता संभाजीनगरला गेलो होतो, तिकडे आम्ही जिथे जात होतो तिथे आम्हाला कोण ना कोणतरी ओळखत होतं. सो आम्हाला ते अननोन जागाच नाही वाटली, असं वाटलंच नाही की आम्ही पहिल्यांदा इथे जातो. आणि ते लोक जेव्हा भेटतात ते लोक इतका म्हणजे आमच्याबद्दल त्यांना माहिती असतं Yes. की ते एकदम फ्रेंडली भेटतात. तर मग ते एक आम्हाला आवडतं की कुठेही जाऊ, कुठे ना कुठे म्हणजे बोलतात सगळीकडे असं प्रेम मिळतच मिळतच राहतं. राहतं. आता तुम्ही गाडीचा विषय काढला म्हणून बोलते की तुमच्या तो गाडीचा जो व्हिडिओ आहे तो इतका हा. व्हायरल झालाय की अक्षरशः प्रत्येक रील्सच्या नंतर तो व्हिडिओ येतो आणि हा. प्रत्येक जण ना ते स्वतःला रिलेट करण्याचा करायचा प्रयत्न प्रयत्न करतात करतात. आणि तो व्हिडिओ पुढे हा. पॅच केला जातो. हम्म. ही किती मोठी गोष्ट आहे आणि जेव्हा खरंच. तुम्हाला लक्षात येतं, कारण त्यावर वेगवेगळ्या कन्सेप्ट लिहिलेल्या असतात हो, हा. आणि हे पाहताना कसं वाटतं की येस खूप पण amazing. काहीतरी केलंय. केलंय. खूप अमेझिंग खूप- वाटतं. खूप मोठी कारण आम्ही गोष्ट. जेवढं मॅनिफेस्ट केलं, आम्ही हा. मॅनिफेस्टेशनवर खूप बिलीव्ह करतो की आम्ही सतत काही ना काहीतरी बोलतो की आम्ही हे करतोय, आम्हाला हे मिळालंय. नेगेटिव्हिटीला आम्ही जेवढं लांब ठेवता येईल तेवढं आमच्या याच्यात लांब ठेवतो. प्रयत्न करतो. आणि जेव्हा आम्ही ते घेतलेलं तेव्हा आम्ही आठवलं की आम्ही किती वेळा किती व्हिडिओज मध्ये videos बोललेलो आहे मध्ये. की मी चालवतोय. आता तेव्हा आम्ही दुसऱ्या गाडीत होतो, आम्ही बोलतोय आता मी X5 चालवतोय, कसं हो. वाटतंय, बरं वाटतंय ना, कसं म्हणजे वाटतंय. हे तर फक्त व्हिडिओ मधले काही मुवमेंट्स होते. हम्म. पण व्हिडिओ चालू नसताना पण आम्ही अशी ऍक्टिंग करायचो की अरे हो. यार, आपल्याकडे BMW पाहिजे. आम्ही किंवा असेच करतो. कुठल्या हायवे वरती वगैरे पण हम्म. दिसली की आम्ही बोलायचो अरे आपली ड्रीम ती बघ आपली गाडी. असंच आम्ही करायचो. हा, मग तसं आमचं हे झालं की- आणि जेव्हा कोणतरी असं युज करते, कारण सगळ्यांना कुठे ना कुठेतरी वाटतं. जेव्हा मी कॉन्टेंट क्रिएट करत नव्हतो, मी जॉब करत होतो, तेव्हा पण मला काहीतरी वाटायचं की मी हे घेणार आहे, मी ते घेणार आहे. आणि जेव्हा आपण अशी फॅमिली, आता मी एक फॅमिलीच बिल्ड केली आम्ही दोघांनी, की कोण पण आम्हाला येऊन भेटतं, बोलतं की असं वाटतं की मीच घेतलेलं आहे. तर मग ते जेव्हा रिलेट करा तेव्हा अजून बरं वाटतं की तुमचं पण सेम ड्रीम होतं, आमचं पण सेम ड्रीम आणि आपण एकत्र पूर्ण केलं. तर ते खूप बरं वाटतं. खरंच खूप मोठी गोष्ट आहे खरं तर. पण असं म्हणतात ना की हा रील स्टार आहेत, कंटेंट क्रिएटर करतायत, तर लगेच घर घेतलं, गाडी घेतली, असे काही ट्रोल करणारे सुद्धा लोक असतात, असे सुद्धा मेसेजेस येत असतात. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं लक्ष देता आणि किती सामोरं जाता या सगळ्यांना? मला वाटतं या लोकांना काही संदेश दिला पाहिजे किंवा काही उत्तर दिलं पाहिजे, इतकी ती लोक योग्यतेची आहेत असं वाटतं.
कधी कधी काय होतं ना की ज्या लोकांना आपण आवडत नाही म्हणजे असे असतात लोक की सगळ्यांनाच आपण आवडणार नाही. हम्म. मग ज्यांना जेन्युइनली नाही आवडत ना ते लोक त्यांचा वेळही टाकत नाही की मला हे लोक नाही आवडत मी बघणारही नाही. व्हिडिओ आली स्क्रोल करत. ज्यांना आपल्यात इंटरेस्ट आहे ते बघतात. आणि हे जे हेट कॉमेंट्स करतात किंवा काहीतरी असं उगाच बोलायचं घालून पाडून बोलायचं ते लोक जे बोलतात ना त्यांना फक्त बोलतात ना म्हणजे मलाच काही कळत नाही की यांना काय बोलायचं. बिकॉज म्हणजे मला असं वाटतं की त्यांना काही इमोशन्सच नसतात किंवा मग काही मी लक्षच देत नाही. म्हणजे कधीतरी असं राग येतो कधीतरी असं वाटतं की ह्यांना बोलू पण असं वाटतं की बोलून तरी काय कायच होणार? करायचं. म्हणजे हे लोक फक्त प्युअर तिकडे नेगेटिव्हिटी आणि ते जर तुम्हाला नेगेटिव्हिटी देत आहेत ह्याचा अर्थ त्यांच्यामध्ये किती किती नेगेटिव्हिटी negativity आहे ह्याचा विचार करून मी सोडून देते की देतो. जाऊ दे या माणसाला कायच बोलायचं. आणि कधी कधी लॅक ऑफ नॉलेजमुळे पण लोक बोलतात की हा. माहित नाही त्यांना कसं झालं. इनफॅक्ट आम्हाला पण माहिती नव्हतं जेव्हा मी Yes. जसं आधी बोलली की 9 to 5 करताना मला हम्म. नव्हतं माहिती की सोशल मीडियामध्ये इतकं स्कोप आहे की आपण बरोबर. करिअर Yes. बनवू शकतो. पण जो समोरच्याला बोलायला खूप सोपं आहे की अरे हे फक्त रील व्हिडिओ बनवतात. पण त्या व्हिडिओच्या मागे किती गोष्टी हो. जातात. जर त्याच जो बोलतोय त्याच माणसाने जर 2 व्हिडिओ बनवले तर तिसरा व्हिडिओ काय बनवायचा हे त्याला नाही खूप सुचणार. आणि त्याच्या थ्रू पण पैसे कसे कमवता येतील ही एक वेगळं करिअर आहे. Correct. वेगळी स्किल आहे Skill खरं बघायला गेलं तर. आणि तुला माहितीये की या आधी लोक म्हणायची की काय रील्स टाकताय डान्स करताय. पण आता ही गोष्ट लोकांनाही माहिती झालीये की यामध्ये किती मेहनत आहे. कारण की आता प्रत्येक जण यामध्ये ऍडव्हान्स झालाय. प्रत्येक जण आपला काही ना काही वेगळं पाहतोय. पण लोकांना आता माहिती झालंय की कंटेंट क्रिएटर आणि सोशल मीडियावर काम करणं म्हणजे सोपं खायची नाहीये. गोष्ट नाहीये. खूप मेहनत लागते यासाठी कारण की आपलं डोकं देखील तितकं शार्प हो. राहायला पाहिजे. बरं मला असं विचारायचं की नोकरी सोडल्यानंतर तुम्ही छान इथे तुमचा बसवलेला आहे. सो असं वाटतं म्हणजे इतर नवीन सोशल मीडियावर येणाऱ्या कंटेंट क्रिएटर्स लोकांना तुम्ही असं सांगू शकता की तुम्ही इथे तुमचं फिक्स करिअर करू शकता. काय छान इन्कम असतं आणि कशापासून सुरुवात होती. तुमची पहिली इन्कम काय तुम्ही सांगू शकता? माझी जॉबची नाही सोशल मीडिया सोशल मीडियाची तर आम्ही आमची सुरुवात 2000 पासून 2-3 हजार रुपयापासून आम्ही चालू केलं फॉर अ रील. येस, खूप कमीपासून. कारण तेव्हा आमच्या डोक्यात हे नव्हतं की आपण ह्याच्याने कमवतच बसू. आणि मला असं तेव्हा 2000 मला असं वाटायचं की हा. बापरे व्हिडिओ पहिले तर आम्हाला मी बोलले ना आयडियाच नव्हती की इकडनं कमवता येतं. आणि पहिल्यांदा जेव्हा आम्हाला आलं Yes. होतं तेव्हा असं झालं की बापरे मला एका व्हिडिओचे 2000 मिळाले असं होतं. पण मग नंतर हळूहळू गोष्टी कळल्या. स्टार्टिंगला आपल्याला पण माहिती नसतं की किती मागायचे पैसे किंवा कसं ब्रँडशी बोलायचं. ते आपल्याला एक्सपिरियन्सने हळूहळू करतं. पण जर फिक्स इन्कमचं मी बोलायला गेली तर मला नाही वाटत की सोशल मीडियावरती एकदम पूर्ण डिपेंडेंट पहिलेच राहिलं पाहिजे. जसं आधी आम्ही 9 to 5 करत होतो तर तिकडे कसं आम्हाला माहितीये की आम्हाला दर महिन्याला पगार येणार आहे. आम्ही जॉब स्विच करू शकतो. तिकडे एक फिक्स जॉब आहे म्हणजे बोलतो ना फिक्स इन्कम आहे. पण सोशल मीडियाचं असं नाही. एक महिना कधी चालेल दुसऱ्या महिना माहिती नाही काय होईल. पण ज्याचं बॅकग्राऊंड आहे चांगला बॅकग्राऊंड आहे त्यांनीच इथे वळावं की जो शून्यातून सुद्धा जर तुम्हाला माहितीये तुम्ही करू शकता. एक कन्सिस्टन्सी पाहिजे. तुम्ही कुठलाही व्हिडिओ बनवला तुम्ही बनवा. जोपर्यंत बनवणार नाही तोपर्यंत कळणार नाही. आणि ही एक आहे की आम्ही जॉब करत होतो. आम्ही कोणाला असं नाही सांगणार की तुम्ही जॉब नका करू आणि डायरेक्ट हे चालू करा. जॉब जोपर्यंत आम्ही फायनान्शियली स्टेबल नाही झालो ऍज अ फॅमिली आम्ही स्टेबल नाही आलो की मी बाकी मला कशाचा विचार नाही करायचा. मी माझ्या जॉबनी हे सगळं करतोय. दुसरं म्हणून ऍज अ सेकंडरी थिंग म्हणून आम्ही कॉन्टेंट क्रिएशन चालू केलं. आणि भरपूर लोक आमच्या ओळखीत पण आहेत जे कॉन्टेंट क्रिएशन पण करतायत आणि जॉब पण करतात. दोन्हीकडनं ते अर्न करतायत. सो वाय ओनली वन दोन्हीकडनं कमवा. आणि जेवढं जमतंय तेवढं करू शकता. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता मी ह्याच्यावर व्यवस्थित राहू शकतो. आम्ही 8 महिने घेतले. आम्ही चालू केलेलं पण आम्ही विचार करायला 8 महिने घेतले की हे करू की नको. तसं त्यांना विचार करायला लागेल आणि मग सोडायला लागेल. पण इट इज वर्थ द रिस्क जर तुम्हाला माहिती तुम्ही करू शकता. पण तुम्ही दोघं इतके आता फेमस आहात. तुमचा फॅन फॉलोइंग देखील चांगला आहे. त्यामुळे ब्रँड जे तुझ्याकडे येतात तुमच्या दोघांकडे समजाचे येतात ते निवडताना मनात काय असतं? कारण खरं माहिती आपण याआधी सेलिब्रिटीज लोकांचे हे पाहायचो ऍड्स पाहायचो क्रीमची वगैरे त्याच्यावर किती विश्वास ठेवायचे आणि त्यावर आपण उत्तर देऊ शकत नव्हतो त्या सेलिब्रिटीला वगैरे. आता इतकं माध्यम आहे की तुला सरळ लोक विचारू शकतात काय तू ऍड केलीयस हे फेक आहे हे माझ्याबरोबर होत नाही हे तुला मेसेज करू शकतात. सो तू चॉईस करताना काही स्पेसिफिक या गोष्टी लक्षात ठेवतेस का? तुझ्यावर विश्वास आहे फॅन्सचा? सो आता ज्या ब्रँड्स बरोबर आम्ही काम करतो त्या ब्रँड्सना आता मला माहितीये की जर मी हा प्रोडक्ट भरपूर असे ब्रँड्स आहेत मागे जे लोक येऊन बोलतात की माझं प्रोडक्ट म्हणजे आमचा प्रोडक्ट तू हे कर. पण आम्ही त्यांना नाही बोलतो बिकॉज माझा तेवढा कॉन्फिडन्स नाहीये. कधी कधी असं होतं की एखादा न्यू प्रोडक्ट आहे त्याला आपण काही दिवस वापरलं आणि मला तो आवडलाय
पण ते असं होत नाही ना की दुसरीला पण तो सूट होईल. येस. तर ते आपल्यावरती पण तेवढी जबाबदारी असते की पॅच टेस्ट करा, कुठलाही प्रोडक्ट असू दे, किंवा आपण डॉक्टरचे पण कोणते प्रोडक्ट युज केले आपण पॅच टेस्ट वगैरे करतो. सो तेव्हा कसं आपण त्यांना बोलू नाही शकत. पण आता पण अशा गोष्टी आहेत की मला सूट करतात, तुला सूट करतात, पण ह्याला नाही करणार. सो अशा पण आहेत. तर आमचं हे आहे की मला जे आवडतंय, मला जे सूट करतंय, किंवा माझा जो कॉन्फिडन्स आहे की हा ब्रँड चांगला आहे, ह्यांच्यासोबत काम करू शकतो आपण. आणि असं होतं ना की कधी कधी असं मला वाटतं की या ब्रँडसोबत माझं नीट बोलणं वगैरे होत नाहीये. म्हणजे कधी कधी काही लोक नीट नाही बोलत, पण त्यांचा प्रोडक्ट खूप चांगला आहे. तर मग मी करते की प्रोडक्ट चांगला आहे, लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, तर आपण करूया. कधी कधी असं होतं की ब्रँड सोबत एकदम फ्रेंडशिप आहे, पण मला त्यांच्यातलं एखादा प्रोडक्ट नाही आवडलं, तर मग सरळ बोलतो की नाही करू शकत. आणि ब्रँड्सही ऐकतात की ओके, म्हणजे जर आपणच नसेल कम्फर्टेबल तर मग आपण ते व्हिडिओमध्ये दाखवूही नाही शकत. एक तेच जसं वेगळ्या वेगळ्या स्किन टाइप्स आहेत, तर हिनी एक प्रोडक्ट जो सांगितलाय तिने टेस्ट केलाय, तिने बघितलंय, आणि एक प्रोडक्ट सगळ्यांना सूट होत नाही, म्हणून वेगळे टेस्ट करणं पण हिचा जॉब आहे. हिने जे ब्रँड सांगितले की ब्रँड पण ऐकतात. हिने भरपूर वेळा ब्रँड्सला पण सांगितलंय की तुमच्या या प्रोडक्टमुळे हे होत फ्रेग्रन्स खूप वेगळाच येतो किंवा असं काय ते, किंवा कोणती लिपस्टिक असेल तर ती खूप स्टिकी वाटते, तर मी फोटो पाठवलाय की ह्याचं पॅकेजिंग मला लीक झालं आहे. आणि हे ब्रँड कधी कधी ते कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक देतात की ओके, जर मी ह्याच प्रोडक्ट दुसऱ्यांना पाठवलं, त्यांचं पण लीक झालं तर ब्रँडचं नाव खराब होईल. मग ते तसं काम करतात. तर मग या सगळ्या गोष्टी पण आम्ही बोलत असतो ब्रँड सोबत. कधी कधी ब्रँड समोरून येऊन बोलतात की फीडबॅक घेतात की तुम्हाला कसं वाटलं, यात काय बदललं पाहिजे का, हे केलं पाहिजे का, या सगळ्या गोष्टी असतात. आणि आता म्हणजे माझ्यासाठी माझी ऑइली स्किन टाईप आहे, हे मला नंतर कळालं. तर मी आतापर्यंत कधीच ड्राय स्किन टाईप साठी प्रमोट केलं नाहीये. माझ्याकडे आलेत ब्रँड आणि करून पैसेही ते लोक देणार आहेत, पण जर मला माहितीच नाहीये की ड्राय स्किन टाईप साठी काय चालतं, मग मी ते नाही प्रमोट करू शकत. म्हणून मी जेवढं पण काही प्रमोट करते ते एकतर कॉम्बिनेशन स्किन असतं किंवा ऑइली. सो या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याचं रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेऊ शकतो. रिस्पॉन्सिबल राहणं गरजेचं आहे. तुम्हाला माहितीये चांगलं आहे तर तुम्ही सांगा, जर तुम्हाला माहितीये चांगलं नाहीये तर फक्त पैशासाठी आम्ही ते करतच. बरं, आता मला तुम्हाला विचारायला आवडेल की कंटेंट क्रिएटिंग आणि रिलेशनशिप यामध्ये कसा बॅलन्स ठेवता? बॅलन्स थोडासा कधी कधी कठीण होऊन जातो, कारण की कंटिन्यू एकाच घरात तुम्ही कामही करतायत आणि संसारही करतायत. सो ते थोडं कठीण होतं. आणि क्लॅशेस पण होतात की असा व्हिडिओ नाही तसा व्हिडिओ, कोण किती काम करते. आधी कसं होतं की हा वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, मी वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, दोघंही आपापलं काम करतात आणि आता दोघं एकत्र काम करतात. सो असं भरपूर वेळा झालंय की आम्ही म्हणजे नाही मतं पटत आहेत, पण ते कंटिन्यू करावं लागतं, बिकॉज ऍट दी एंड आपल्यालाच माहितीये की काम एकत्रच करायचं आहे. सो होतात मतभेद, पण आपल्याला चालवायचं. आणि आम्ही असं ठेवलंय की आम्ही 7-8 नंतर नाही काम घेत, आम्ही शनिवार रविवार नाही काम करत, पण तरी कोणतरी करतं. ते थोडंफार कधी कधी करावं लागतं. अचानक कॉल वगैरे येतात तेव्हा करावं लागतं, पण मॅक्सिमम मी शनिवार रविवार काम नाही करत. आधी मी करायचे, आता नाही करत. आणि संध्याकाळ नंतर अवॉइडच करते की काही आलं असेल उद्या बघूया. सो आता ते आम्ही बाउंड्री खूप काम करते, खूप अति. मग मला असं होतं की मी काहीच नाही करते का, मी काय करतोय, काम नाही करते का. पण असं असतं, एक थोडंसं असतं जे क्लॅश बोललो आम्ही कधी कधी कामावर नव्हतं, अरे तू हे का नाही केलं, तुला. आणि मला विसरण्याचं एवढं हिच्यावर प्रेशर येते जास्त की हिने मला एक काम सांगितलं की मला, हो मी खूप विसरलोय, मॅनिफेस्ट नाही करत, मी नाही व्हायला पाहिजे. हिने मला एक काम सांगितलं की हिला ते एकदा नाही सांगायला लागत, 1000 वेळा सांगायला लागतं. आणि त्याच्यात हिचं परत ते काम वाढलं, मग परत हिला त्याच्याने प्रेशर येतं. गोष्टी पण लक्षात ठेवा, हे पण माझ्यासाठी एक काम आहे. पण प्रेम येतं, काय करणार. आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं माहितीये की हा म्हणजे दोघं सेपरेटली खूप चांगलं काम करू शकतात ऑफिसचं, पण कधी कधी आपल्याला कळत नाही की ऍज अ कपल एकत्र काम करणं थोडं कठीण होऊन जातं. स्पेशली असं म्हणजे काम घरचं काम नाही, काम. घरच्या कामात आमचा बॅलन्स परफेक्ट झाला. हो, दोघं एकत्र. मी जर कुकिंग करते तर हा साफसफाई म्हणजे दिवसभराचं शेड्यूल असतं की आज काय करायचं सकाळी उठून, ते सगळं व्यवस्थित माहिती असतं लोकांना. मस्त. बरं, आता आधी म्हणजे नवरा बायको म्हटल्या आपण काही काळ ऑफिसला असतो, घरी असतो, पण तुमचं असं काय काम सुद्धा एकत्र, राहणं सुद्धा एकत्र, 24 hours एकत्र सगळं. तर आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं स्पेस ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला कधी असं वाटलं स्पेस? मी घेते माझी. ही घेते, आणि इट इज फेअर, कारण सतत जर मला नाही, मला खरंच मी खूप इंट्रोवर्ट आहे, तर मला ना
आधीपासून म्हणजे लग्नाच्या आधीपासून मला ऑफिस नंतर घरी आल्यानंतर मी एकटी जेवायची, कारण की मला एकटे पण आवडायचं की एका रूम मध्ये मी एकटी आहे, माझे विचार, माझा फोन. मग आता पण काम वगैरे सगळं झालं की जेव्हा मी रात्री जेवण बिवून सगळं झोपायला जायचं, तर मी ह्याला बोलते की थांब मी अर्धा पाऊण तासात येते, मी बाहेर बसते एकटी, मी आतमध्ये chill करत बसतो. किंवा मग कधी मी माझ्या फ्रेंड सोबत कुठेतरी जाणार, किंवा हा कधी प्लॅन केला तर हा जाईल. सो असं मी हे करतो. म्हणजे ते ऑफकोर्स ते कॅमेरा समोर कधी कधी दिसत नाही, बिकॉज हा सेपरेट कुठे फ्रेंड्स कडे गेला असेल, मी असेल, तर आम्ही ते शूट नाही करत बिकॉज एक ब्रेक. पण असतो आमचा टाइम आम्ही घेतो सेपरेट. पण मोस्ट ऑफ द टाइम आम्ही असं करून एकत्रच असतो. म्हणजे फायनल व्हिडिओ तुमचे आउट होता त्याआधी तर खूप मेहनत असतेच, पण असा कधी गोंधळ उडतो नाही हे मी हेच करायचं, हे बरोबर आहे, नाही हे चुकीचं आहे, हे नाही, म्हणजे दोघांमध्ये असं एकमत होत नाही. बरेचदा होतं. मॅक्सिमम ते व्हिडिओ बनवताना होतं. तेच बनवताना, व्हिडिओ नंतर नाही, बनवतानाच क्रिएटिव्ह क्लॅशेस होतात की मला हाच अँगल पाहिजे, तर हिला हाच पाहिजे, तर मग त्याच्यातून आता, आणि हे आधी भरपूर व्हायचं की कारण हिला हिचं माहितीये, मला माझं माहितीये, आमच्या दोघांचे एकत्र आल्यानंतर मग ते कसं होणार. मग आता आमचा एक वे झालाय की तिला माहितीये, कारण आता आपण बघतो ना की हिनी शूट केलेली व्हिडिओ कशी दिसते, मी केलेली कशी दिसते, तर मग मला माहितीये मला कुठे स्टेप बॅक करायचंय की हिचं बनलेलं बरोबर आहे, मला माहिती ही चांगली येणार आहे, तर मग आपण हिचं करूया. आणि ही पण तेवढंच करते. जर माझं एखादं मला काहीतरी बोलायचंय आणि मला माहितीये हे करेक्ट आहे, तर ती उगाच मध्ये मध्ये नाही येत, तर ती मला बोलू देते. आधी भरपूर, आता क्लॅशेस खूप कमी झालेत आमचे. बरं, एखादी आता ऑकवर्ड मुवमेंट शूट करताना किंवा काही असं होत असेल, काही झाले ऑकवर्ड मुवमेंट? नाही, असं तरी नाही. ऑकवर्ड मुवमेंटच नाही, म्हणजे सगळे असे आमचे सगळे रँडमच मुवमेंट्स असे कुठले. ऑकवर्ड मुवमेंट म्हणजे असं कधीतरी व्लॉग वगैरे शूट करताना असं काहीतरी एकदम असा अचानक काहीतरी बोलतो जे नाही दाखवायचं, म्हणजे असं पर्सनल काहीतरी गोष्ट, मग तेव्हा मी हसतो. म्हणजे फ्लॅट नंबरच असेल तर तशा गोष्टी, किंवा मग असं काहीतरी अचानक कुठला ऍड्रेस रिव्हील करून टाकला, किंवा फ्रेंड बद्दल काहीतरी असं, म्हणजे समज फ्रेंड बसला असेल, त्याचं काहीतरी असं बोललो ज्याला त्याला नाही सांगायचं, फॉर एक्झाम्पल कोणाचं लग्न ठरलं असेल तर चुकून ते बोलता बोललो, तर मग अशा गोष्टी आम्ही हे करतो. बरं, ऑफ कॅमेरा आणि ऑन कॅमेरा तुम्ही कसं बॉन्डिंग असतं तुमचं? म्हणजे ऑफ कॅमेरा तर आम्हाला माहितीच आहे, दिसलं, पण ऑन कॅमेरा कसं असतं? म्हणजे एकदा टेक म्हटल्यानंतर कशी सुरुवात होते आणि कशी केमिस्ट्री होती तुमची तेव्हा? आमचं, कारण मला असं वाटतं की भरपूर वर्ष ओळखतोय, तर आम्हाला माहितीये की समोरचा बोलणार काय आता, तर मग त्याचं रिॲक्शन पण मला माहितीये काय असणार आहे, म्हणून आमचं मोस्टली बोललो की रिॲक्ट करणं, रिॲक्शनवरच चालू आहे. मी काहीतरी बोललो, हिने रिॲक्ट केलं, ही काहीतरी बोलली, मी रिॲक्ट केलं, तर ते असं कोणाच्या डोक्यात नाहीये की काय होणार आहे, ते रँडमच चालू आहे. मला असं वाटत नाही की एकदा ऑन झालं की पुढे काय होईल आम्हाला नाही माहिती, ते सगळं तसंच चाललंय. तसं फक्त कधी काय, आता समज मला ह्याच्यावरती काही प्रँक करायचं असेल तर मग मी असं काहीतरी प्लॅन करते आणि मग बघते की हा काय वागतोय, कसा वागतोय, पण ह्याच्या व्यतिरिक्त असं काही हे नसतं, जे येतं ते बोलतो. बरं, तुझी ती साडी नेसवण्याची व्हिडिओ देखील खूप छान व्हायरल होते, आणि जेव्हा ही रेडी होते तेव्हा देखील म्हणते की जेव्हा तू नसतोस तेव्हा ते खूप मिस करते. सो ही कला तुझ्यात कधी बसून आहे? आईला कधी मदत केलीस? आईला मी भरपूर मदत केली. मी बसायचो की कानातला आणून दे, घड्याळ आणून दे, माझं आवरून झालं की मी ती बाजूला आवरते, मी बेडवर असाच बसलेला असायचो की हा आता हे आणून द्यायचंय, आता पंखा लावायचाय, एसी लावायचंय, फडकं द्यायचंय, भरपूर कामं व्हायचे, भरपूर कामं होती. आता पण द्यायचंय, फक्त आता कसं, आज आमचं सकाळी झालं की ही काहीतरी आवरत होती आणि मला दुसऱ्या बेडरूम मध्ये कपडे दिसले असे, आणि ही मला आदल्या दिवशी सांगितलेलं ही घडी करून ठेवशील प्लीज, आणि ते मी विसरून गेलो, आणि निघताना मी घडी करत बसलो, घामाघूम झालो, आणि ही आतून माझी बॅग कुठे आहे, माझी बॅग कुठे, आणि मी उत्तरच देत नव्हतं, तर इरिटेट झाली तेव्हा. तर आता मला कळालं की तिथेच बसणं आता पण गरजेचं आहे, बाजूलाच बसणं. बरं, तुम्ही लग्नाच्या आधी 10 ते 11 वर्ष एकत्र होता, त्यानंतर 2 वर्ष झाली आता लग्नाला. सो तुला असं बेसिकली वाटतं, असं म्हणतात की लग्न झाल्यानंतर मुलं चेंज होतात, पुरुष चेंज होतात, त्यांचं प्रेम कमी होतं, समथिंग असं. पण तुमच्या व्हिडिओमध्ये बघून तर आम्हाला खरंच असं वाटत नाही, पण प्रेमाव्यतिरिक्त कोणती गोष्ट चेंज झाली त्याची, किंवा त्यांनी करावी असं तुला वाटतंय, तुला तिने काही कोणती गोष्ट चेंज करावी असं? चेंज असं झालं नाही, बिकॉज हा आधीपासूनच खूप एक्सप्रेसिव्ह आहे. सो काहीही कॉम्प्लिमेंट द्यायचं असेल, काही द्यायचं असेल, हा थांबत नाही. एक गोष्ट मला जी हवी आहे की त्यांनी बदलावी, ते आहे की ह्याचं विसरणं, जे आधी पण होतं आणि आता पण आहे. हे मला लक्षात असतं, पण हे विसरायचं नाही, हे मी विसरून जातो कायम, तो एक प्रॉब्लेम आहे छोटा. बस तेवढंच, बाकी हा नाही एवढा काय बदल, हा सेम तसाच आहे. आम्ही खूप टाइम एकत्र आहे, म्हणून मला असं वाटत नाही. आता आम्ही एक आहे की ऍडजस्ट करावंच लागतं, कोणीही बोलतं की नाही करायला लागत, असं नाहीये. मला वाटतं मॅरेजमध्ये पण
आणि जेव्हा आता लवकर आमचं झालं लग्न 26 मध्ये, हा. तेव्हा आम्हाला एवढं माहिती होतं एकमेकांचं कसं काय चाललं आणि ऍडजस्ट करणं इझी झालेलं. आणि मेन म्हणजे आम्ही कॉलेज फेज मध्ये होतो, ऑफिसच्या फेज मध्ये होतो, लग्नाच्या फेज मध्ये होतो, तर सगळ्या फेज आम्ही एकमेकांचे बघितले. इनफॅक्ट येस. आम्ही भेटलो ना त्याच्या आधी पण आम्ही एकमेकांना बघितलेलं की असा कोणतरी मुलगा आहे. येस. क्लासमध्ये आम्ही पार्टीज वगैरे मध्ये बघितलेलं. सो इतका वेळ आम्ही एकमेकांना बघतोय एवढ्या फेजेस मध्ये. बिकॉज एक माणूस जो कॉलेजमध्ये जसा आहे तो ऑफिसमध्ये वेगळा असतो कधी कधी. सो आम्ही ते सगळे फेज बघितलेले आहेत की यश कॉलेजमध्ये कसा होता, ऑफिसमध्ये कसा होता, मग आता ऑफिसमध्ये जेव्हा तो एका चांगल्या लेवलला गेला तेव्हा कसा होता. सो मग ते मी बोलतो ना आम्ही ग्रो झालोय एकत्र. येस. तर मग आता कळतं की काय कसं Yes. पुढची स्टेप काय असणार आहे ह्याची, आता हा काय वागणार आहे, हे सगळं माहिती आहे आता मला. एक चेंज फक्त की काम, एक्स्ट्रीम काम, खूप काम, म्हणजे त्याच्यामुळे आता आम्ही जसं आहोत तसं ते डोक्यामुळे, पण खूप कामाचं प्रेशर की मी आता काय करू शूट, मी आता काय करणार. जसं सांगितलं ना रात्री उठून अचानक, कारण तिच्या डोक्यात ते विचार चालूच असतात. तिचं डोकं कधीच असं कट नाही होत की मला आता काम नाही करायचंय. मी शांत होऊन जातो 7च्या नंतर, 8च्या नंतर मी कामाला हातच नाही लावत, मी लक्षही देत नाही, मी विचारही करत नाही. पण हिचं तसं नसतं. ते एक थोडंसं चेंज डिफिकल्ट आहे. कारण कंटेंट क्रिएटरला कसं असतं, समोरची कुठली गोष्ट घडतीये Yes. त्यावर सुद्धा त्यांच्या Yes. डोक्यात मागे विचार Correct. चालू असतात की यावर आपण व्हिडिओ कसं बनवायची. केलं. अशी हो, घटना हो. घडली असेल ना बऱ्याच वेळेला की हा जो सीन झाला ह्याला कसं आपण आता व्हिडिओ मध्ये आणू शकतो Yes. किंवा हे चालू असतं विचार. माझं फक्त की लोकांना बघणं ते असतं ना, जेव्हा बोलतात लोक की जेव्हा कॅरेक्टर प्ले करतो आपण बघतो लोक कसे वागतात. माझं तेवढंच असतं की मी बघतोय लोकांना की लोक कसा वागतात, मग मी तसं ट्राय करतो की एखाद वेळेस असं मी वागू शकतो मी, पण ती माझी पर्सनॅलिटीच तशी आहे. आधी पण तसं होतं, असं नाही की आता फक्त हा, YouTube माझी साठी. पर्सनॅलिटीच ती. आधी पण कोणत्याही पर्सनॅलिटी ह्याला असं हा ऑब्झर्व करायचं की हा माणूस कसा वागतोय, कसा बोलतोय, मग त्याला थोडंसं हे करणं फन वे मध्ये. मग ते आधी त्याचं पण काहीतरी होतं. आपण ग्रॅप करू शकतो आणि आपण मे बी असं एखादं कॅरेक्टर बनवू शकतो. आमच्या कुकिंग व्हिडिओज मध्ये भरपूर वेळा आमचं झालंय की काहीतरी कॅरेक्टर आपणच बनवूया टाइमपास, आणि हे खूप रॅन्डम, हे कधीच आम्ही विचार केला नव्हता की कुकिंग व्हिडिओज मध्ये एखादं कॅरेक्टर घुसवू आपण, काहीतरी ते बनवू. अचानक ह्याच्या डोक्यात हा, आलं, कारण की तो अचानक. तसं आणि ऑब्झर्व तुम्ही करतो. बनवता ना हो. cooking, म्हणजे हा. खरं तर व्हिडिओ वगैरे बनवणं वेगळी गोष्ट आहे, चल गोष्ट. करू शकतो, पण हा, कुकिंग cooking ते हो. बनणं तितकं हो. होतं तितकं छान. होतं खूप- खरंच म्हणजे होतं. तुला जेवण हो, हो. बनवता आधीपासून येतं? नाही नाही, हे हिला आधी नाही लग्नानंतर हो. झालंय. पण तिची म्हणजे मम्मी आता- शॉक होते की तू आधी काहीच नाही करायची आणि आता हा बदल कसा अचानक तुझ्या झाला. पण ते आता युट्यूब वरती बघून आता बघून. ते कळतं किती काय टाकायचंय वगैरे, तर सवय झाली. आणि जेव्हा मी जॉबला जायची तेव्हा मी स्वतःचं जेवण करायची. बिकॉज आम्हाला बाई म्हणजे हाऊसमेड नव्हती सापडत, कारण की वेळ नव्हता मॅच होत. हा सकाळी ह्याला हो. झोपायचं असायचं कारण की याचं नाईट शिफ्ट होतं आणि सकाळी मी लवकर निघायची, तर मग रात्री कोणी नाही यायचं कुक करायला. तर मग तेव्हा असं माझं झालं की आपण स्वतःच करूया स्वतःसाठी, आणि किती ऑर्डर करणार ना बाहेरून. आम्ही स्वतः करायची आणि मग तशी मला सवय लागली. बरं, लाईफमध्ये आपल्या सगळ्यांना स्ट्रगल सामोरं जावंच लागतं. Yes. अपयश असतंच, तेव्हाच आपण यशापर्यंत पोहोचतो. तर अशी कोणती गोष्ट आहे तुमच्याकडे, असं कधी घडलं होतं की बस अब नहीं हो रहा है, ते थांबूया आपण, अशी मुवमेंट कधी आली होती आयुष्यात कोणत्याही गोष्टीत, ना फक्त कंटेंट क्रिएटिंग साठीच, जॉब किंवा कधी तुमच्या रिलेशनशिप मध्ये देखील किंवा पुढे देखील? कारण आपल्याला तू आता म्हणालास ना की आपण मॅनिफेस्ट करतो Yes. होणाऱ्या Yes. गोष्टी, पण त्याआधी आपल्याला या सगळ्या गोष्टींचा हा जो स्ट्रगल प्रवास असतो तो सहन करण्याची तेवढी कधी कधी क्षमता नसते. मला माझ्या आई वडिलांनी भरपूर असं हे ट्रेन केलेलं की आपल्या हिशोबाने गोष्टी नाही होत, बरोबर. नाही झालेल्या त्याला काहीही प्रॉब्लेम नाही. तर मग माझं असं तेव्हापासूनच होतं की मला नाही फरक पडत, जरी काही चुकीचं होत असेल तर इट इज जस्ट अ फेज, हे निघून जाईल, हे मला आधीपासून माहिती होतं. आणि हा कॉन्टेंट खूप लवकर मॅच्युअर झाला, म्हणजे असं हा वाटतो व्हिडिओ मध्ये की हा फन आहे, हा म्हणजे असं चाइल्डिश वागतो, पर्सनॅलिटी, कॉमेडी. पण हा ऍक्च्युअल मध्ये ह्याचा बोलतात ना EQ, ह्याचा इमोशन्स इतके हाय आहेत. म्हणजे हा एखाद्या व्यक्तीला कसं, म्हणजे एखादा व्यक्ती एकदम डिप्रेस असेल त्याला पण हा असं सांभाळू शकतो. म्हणजे स्वतःला पण असं वाटत असेल ना, तो कधी दाखवून नाही देणार, किंवा एका लाईफ मध्ये कोणती सिच्युएशन आली त्याला कसं हँडल करायचं, या सगळ्याची मॅच्युरिटी ह्याला भरपूर आहे. मी असं बघून वाटत असेल की मी मॅच्युअर असेल, पण मी नाहीये. मी चाइल्डिश आहे, हा मॅच्युअर आहे. मी फक्त तशी, म्हणजे माझा तो नेचर नाहीये म्हणून ते दिसत नाही, पण ह्याचा नेचर पर्सनॅलिटी फन आहे म्हणून असं वाटतं की हा मे बी मॅच्युअर नसेल, पण ऍक्च्युअल मध्ये हा जास्त हे, आणि ह्याला सगळ्या सिच्युएशन्स कशा हँडल करायच्याच माहिती. सो लाईफ मध्ये ह्याच्या मी बघितलं जवळून की कधी असं बोलतात ना, असं सुरळीत काही नव्हतं, वर खाली वर खाली वर खाली. पण त्या सिच्युएशन्स मध्ये हा नेहमी सुरळीत होता. म्हणजे कुठे
लो पण नाही झाला कुठे, अगदी हॅपी नाही झाला, हे आणि पॉझिटिव्ह माइंड. म्हणूनच तुला इथे पुढे जाण्याची तेवढी क्षमता हो, मिळाली, कारण हो, आपल्या नवऱ्याची 100%. साथ असेल तर Yes. आपण काही करू शकतो, जसं स्त्रीची साथ Same. असेल. बरं, मला आता पुढे विचारायला आवडेल की भविष्यात तुम्हाला स्वतःचा ब्रँड किंवा शो करण्याची काही इच्छा आहे? ब्रँडची इच्छा थोडीफार आहे हो. आमची तशी. असं काही पावलं उचलताय त्या दृष्टीने? विचार करतोय की काय करू शकतो, काय बेबी अजून- स्टेप्स, baby छोटं steps, छोटं हा. काहीतरी म्हणजे विचार. ऍटलीस्ट विचार करतोय की बघूया काय विचार करू. म्हणजे बोलतो ना आपण की कधी कधी आपल्यालाच माहिती नसतं की आपल्याला काय हवंय बरोबर. पुढे, काय करू शकतो. तर बऱ्याच गोष्टी चालल्यात की हे करू शकतो का, ते करू शकतो का, पण असं ठामपणे नाही माहिती की काय पण करू. विचार त्याच्याबद्दल करतो आम्ही, कारण कुठेतरी असं वाटतं आम्हाला की अजून काहीतरी करावं. आपल्याला लोक माहिती आहेत, आपल्याला लोकांना काय पाहिजे आपल्याला माहिती आहे, तर मग आपण त्याच्यासाठी काहीतरी करू काय शकतो. वेगळं मे बी करू शकतो. कारण आता ह्या कंटेंट क्रिएटिंग मध्ये देखील खूप कॉम्पिटिशन वाढलंय, भरपूर त्यांना पण टॅकल करणं खूप Difficult. गरजेचं आहे ना. हो, म्हणून थोडे थोडे विचार. असं नाही की एकदमच ठामपणे आपण नाहीच करायचं किंवा करायचं असं नाही ठेवलंय आम्ही एक जर सेंटर पॉईंट असेल नाही आणि करायच्या वेळेस, तर आम्ही टुवर्ड्स करण्याच्या ह्याच्यावर आहोत की काहीतरी करूया आपण. आणि मला असं वाटतं की ते कॉम्पिटिशन मध्ये ना आपण त्याला कॉम्पिटिशन बघण्यापेक्षा आपण आपलं किती आपण करत राहतोय. म्हणजे बोलतात ना, ते एक म्हण आहे की डोकं आपलं खाली ठेवायचं आणि काम करत राहायचं. बस. कोण किती पुढे जाते, कोण किती मागे राहतंय, काही नाही बघायचं. आपण आपलं काम करत राहायचं. आज नाही तर उद्या त्याचे रिझल्ट आपल्याला मिळणारच आहे. निश्चितच, कारण आपला जो संघर्ष असतो तोच आपल्या पुढे, तीच आपली पुढे प्रेरणा ठरते Yes. खरं तर पाहायला गेलं तर. बरं, मला एक गमतीशीर प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला आता तुम्ही देखील मराठी इंडस्ट्रीमध्ये आपण पाहतोय की Yes. किती छान छान कपल आहेत, पण बॉलिवूड मधलं समजा एखाद्या कपलची तुम्हाला स्वतःला उपमा द्यायची असेल तर कोणाची द्याल? बॉलिवूड कपल रितेश आणि जेनेलिया बॉलिवूडच आहे. येस, रितेश जेनेलिया. दुसरं कुठलं नाव असं लगेच येत नाही डोक्यात. मला त्यांनाच जास्त बघू, म्हणजे आधी मध्ये ते लोक पण असे कपल व्हिडिओ Couple फन videos. बनवायचे, ते बघून मजा मजा यायची. यायची. सो येस, रितेश आणि जेनेलिया. जेनेलिया. बरं, जर समज शिवानी रागवली तर तिला मनवण्यासाठी काय प्रयत्न करायला? मी जेवढं कमी डोकं वापरता येईल तेवढं कमी डोकं वापरतो आणि मस्करी करतो जास्तीत जास्त. कारण काहीतरी असं होतं की लो आहे, मी काही जरी समजवायला गेलो तरी नाही समजणार आहे. कारण माझं पण तसं होऊ शकतं की तू बोलतोयस ठीक आहे, पण मला ऐकून ते मला माहिती आहे हेच खरंय, पण मला नाही, मी दुसऱ्या झोनमध्ये. तर मी जेवढं नॉर्मल गोष्टीत, आज सकाळी पण काहीतरी ही डोळे कशाने तरी पुसत होती, काहीतरी गेलेली हिच्यावर, तर मी बोललो नको, ते चष्म्याचे तुझ्या डोळ्याला नाही होणार आहे, तुझे डोळे पण खराब होते. म्हणजे नॉनसेन्स बडबड, काहीतरी नॉनसेन्स बडबड, म्हणजे तिचं लक्ष तिकडून दुसरीकडे करणं. दॅट इज द ओनली ऑब्जेक्टिव्ह. आपण समजवत बसण्यात नको, लक्ष काढून घेऊ, ते बेटर आहे आपल्याला. यश रागवतो कधी? हो, कधी कधी खूप मनवलंयस क्वचित. हा? हा, त्याला मनवणं खूप सोपं आहे. फक्त जाऊन त्याच्याशी बोलायचंय. बस. नुसतं असं हात जरी लावला तरी एंड. ओके, कोणतरी आहे आपल्यासोबत ऐकणार आपल्याला, आपल्याला माहिती आहे, मग बस. कारण शिवानीच तुला बायकोचं, येस, आईचं सगळं सगळ्याच. प्रेम देते. येस, कारण आपण पाहतो माझं खूप लाईफ चेंज केलं हिने आल्यापासून. जेवढं माझं लाईफ लक्ष्मी म्हणून तुझ्या ऍक्च्युली, येस, हो. तेच. कारण लेडी लक बोलतात ते ऍक्च्युली ट्रू आहे. मला आधी एवढं बोलतात लेडी पण लक, तू या लेडी लक. सगळ्या गोष्टी किती बिलीव्ह करतोस? कारण आता 100%. असं म्हटलं जातं की बायको ही खरं तर लक्ष्मी म्हणून आपल्या Yes. घरात येते, आणि खरंच तर तुझी भरभराटी झाली या खूप. गोष्टीवर. तुला काय अनुभव आले त्यात? माझा एक आहे की माझे वडील पण जेव्हा त्यांना पगार यायचा मम्मीच्या हातात घेऊन ठेवायचे. मम्मी हाऊसवाईफ होती माझी तेव्हा. आमच्या ह्याच्यात कॉन्टेंट क्रिएशन मधनं किंवा कुठूनही जेव्हा पण पैसे येतात, इट इज ओनली हर अकाउंट. सगळे पैसे हिच्या अकाउंटमध्ये येतात. त्याच्यानंतर ते मी हिच्याकडनं मागतो की बाबा दे, कारण मला असं वाटतं हिच्याकडे आल्यावर गोष्टी मल्टिप्लाय होत आहेत. आणि हिचं नेचर असतो एखाद्या माणसाचा, की मला माहिती हिचा नेचर प्युअर आहे एकदम, की हिच्या मनात या लव्हच्या ऐवजी कुठलीच भावना नाही. तर मग ते एवढं मल्टिप्लाय होत जातं, मला बरं वाटतं. मी एक हे करू शकते की बोलतात ना, एका मुलाचं म्हणजे जसं एक हस्बंड असलं पाहिजे, त्याचं बेंचमार्क ऍक्च्युली ह्याच्या पप्पांनी सेट केलं Yes. होतं. की हा मला सतत जे अशा स्टोरीज वगैरे सांगत असतो किंवा असं काय, त्या सगळ्यांनी असं वाटतं की एक्झॅक्टली सेम ह्याच्यात आलंय. म्हणजे आतापर्यंत कधीच असं झालं नाही की हा म्हणजे कधी माझे पैसे तुझे पैसे असं ह्यानी Never. कधी नाही केलं काहीही. म्हणजे आता कॉन्टेंट क्रिएशन एक आहे, आधी ते सॅलरी वेगळी वेगळी होती. त्यात पण ह्याचं असायचं की तू ठेव, आपण माझी वापरूया, तू कर इन्व्हेस्ट, बिकॉज मी होती इन्व्हेस्टमेंट मध्ये. तर हा नेहमी असं आधीच सारखं आहे की तू सगळे पैसे ठेव,
आणि सगळं हे आणि म्हणजे आता अजून जर- पण तो करतो. आणि जर आता नॉलेज आम्ही इन्व्हेस्टमेंट्सला पण खूप जास्त फोकस करतो, वा. कारण सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे ठेवून आम्हाला वाटतं की इन्फ्लेशनला बीट नाही करू शकत बरोबर. जर तुम्ही फक्त सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे टाकले. आणि हिने कोर्स केलेत त्याचे, हिला माहिती आहे म्युच्युअल फंड. ही दररोज सकाळी उठून 9 वाजता हिचं एक काम आहे की मी मार्केट बघणार कसं चालू आहे, कारण आम्ही हेवीली इन्व्हेस्टेड आहोत म्युच्युअल फंड स्टॉक्स मध्ये. वा. तर ते पण हिला विचारूनच मी करतो. मला माहिती आहे, मला सगळं माहिती आहे, मला माहिती आहे एखादा म्युच्युअल फंड कसा चालतो, पण हिचं इन्साइट खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, कारण हिला विचारूनच मी त्याच्यात पैसे टाकणार आहे. हिला विचारून भरपूर मी SIPs वगैरे केले, कारण मला माहिती आहे ही तेवढं बघते त्याच्याबद्दल. तर मी क्वेश्चन नाही करायचा, तुला माहिती आहे पैसे कुठे ठेवायचे, कशात टाकायचे, ते तूच मला सांग, मी तसंच करेन. त्यात आणि भरपूर म्हणजे एका व्यक्तीने जेवढं पार्टनरला रिस्पेक्ट दिली पाहिजे ती सगळी आहे. So I'm very म्हणजे ही happy. खरं तर खूप छान अंडरस्टँडिंग आणि ही Yes. तुमची दुसरी बाजू आहे जी आता समजली Yes. की तुम्ही छान इन्व्हेस्टमेंट हो. मध्ये पुढे आहात. हो. बरं, आता आपण पाहतो की सोशल मीडियामुळे मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील काम मिळतंय. सो Yes. मिळत असतं. तुम्हाला कधी ऑफर आली आहे मराठी सिनेमात काम करण्यासाठी किंवा बिग बॉस कडून? नाही, बिग बॉसची तर आम्हाला अजून नाही आली, नाही. पण आम्हाला इच्छा आवडतं. आहे? इच्छा, मला ऍक्टिंग करायची मला खूप इच्छा होती, मला लहानपणापासून ह्याला आहे. खूप आहे. मला थोडं म्हणजे मला नाही जमत असं मला वाटतं. आणि मला माहिती की हा खूप चांगला आणि ह्याची इंटरेस्ट पण आहे, पण मला तरी नाही. मे बी इन द फ्युचर आपण वेगळ्या कुठल्या तरी मूवीसाठी इथे येऊ परत, काय वा, माहित, वा, कोणाला वा, माहिती. वा, वा. छान मॅनिफेस्ट केलंय बघू आपण. नक्की भेटू. बरं, याच गोष्टीवर आधारित माझा पुढचा प्रश्न आहे की आपण आता पाहतोय की अनेक कलाकारांचं असं म्हणणं आहे की इन्फ्लुएन्सरला जे इन्फ्लुएन्सर आहे त्यांचे फॉलोअर्स बघून त्यांना सिनेमामध्ये किंवा मालिकांमध्ये घेतलं जातं. तर ही गोष्ट कितपत तुम्ही दोघे इन्फ्लुएन्सर आहात म्हणून विचारते की किती तुम्हाला पटते की इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर आणि जी त्यांची कला आहे यावर किती महत्व दिलं जाते? ज्यांना, मला वाटतं ज्यांना माहिती आहे की आता एक फेस आहे, त्याच्यासोबत ऑडियन्स येणार आहे आणि इट इज अ बिझनेस आफ्टर ऑल. जर मला माहिती आहे की ह्या माणसाला बघून ऑडियन्स येणार आहे, थिएटरमध्ये बघणार आहे, तर इट इज गुड. हे विन विन सिच्युएशन असू शकते. मी लाईफ टाईम जर मी व्हिडिओज बनवतोय, इट इज अ काइंड ऑफ ऑडिशन की मी ऑडिशनच करतोय. जर असं बघायला गेलं की मला फ्युचरमध्ये ऍक्टर व्हायचंय, तर माझे व्लॉग्स किंवा मी व्लॉग्समध्ये जसा वागतो, इट इज अन ऑडिशन टाईप थिंग. तर जेव्हा एखादा घेतो, आणि ऍज अन इन्फ्लुएन्सर मला असं वाटतं की जर एक इन्फ्लुएन्सर एका मूवीमध्ये जातोय, तर त्याला ऍक्टिंग नाही येते हे त्यांनी मान्य करावं. येत असेल तर वेल अँड गुड, पण ऍक्टिंग येत नसेल तर ती शिकणं. कारण बाकीचे जे ऍक्टर्स आहेत ते खूप टाइमपासून जर ऍक्टिंग करत असतील, आणि इट इज अ स्किल. आधी लोकांना वाटायचं रील बनवणं काय आहे, इट इज अ स्किल. जर तुम्हाला रील बनवायची असेल तर तुम्हाला माहिती पाहिजे कसं करायचंय. तसंच ऍक्टिंगचं पण आहे. तर मग जर एखादा इन्फ्लुएन्सर ऍक्टर म्हणून जातोय, तर ते शिकणं त्यांच्याकडनं आणि त्यांना ती रिस्पेक्ट देणं. रिस्पेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तशी रिस्पेक्ट देऊन ते होत असेल तर इट इज गुड. मला असं वाटतं की ते देणं आता जर गरजेचं आहे. समोरून मूवी येते तर ज्यांची मूवी आहे ते पण काहीतरी विचार करून. करूनच तुम्हाला ऑफर करतायत. आणि तेवढीच रिस्पॉन्सिबिलिटी एका क्रिएटरची आहे की जर Correct. मी त्या मूवीमध्ये जाते तर मी मूवीच्या ज्या गोष्टी आहेत लाईक ऍक्टिंग किंवा जे पण बोलतात ना सिनॅरिओज आहेत त्या सगळ्यांना रिस्पेक्ट केलं पाहिजे की Yes. मी असं नाही की मला ऍक्टिंग माझ्या फॉलोअर्समुळे मला हो. घेतलंय मी काही करेन ते नाही. असं पण नाही सध्या काय झालं माहितीये का, म्हणजे असं अनेकदा आम्ही देखील अनुभवलंय ऍज अ पत्रकार म्हणून देखील म्हणा किंवा कलाकारांनी देखील अनुभवलंय की जे काही इन्फ्लुएन्सर आहेत त्यांचा जो ऍटिट्यूड टोन आहे तो खूप हाय आहे. तो मराठी कलाकारांना, म्हणजे जे ज्येष्ठ कलाकार असतात त्यांच्या समोर सुद्धा त्यांचा ऍटिट्यूड हाय होतो. काही काही लोकांमध्ये असतं आणि ते लर्निंग कर्व आहे. कदाचित असं काहीतरी असेल त्यांच्या नशिबात असेल की ते असं वागल्यानंतर कोणीतरी त्यांना समजल्यावर त्यांना समजेल. कधीतरी समजणारच. नॉट एव्हरीबडी इज परफेक्ट. कधीतरी समजणार. पण ती रिस्पेक्ट मला असं वाटतं की जर आम्हाला घेतलं तर मग मला माहिती की एका ऍक्टरनी काय मेहनत करून तिथपर्यंत त्या ह्याच्यावर केलं की त्यांना सर मॅडम लोक बोलतायत, त्यांना एवढे मोठे कलाकार बोलतायत. तर रिस्पेक्टिंग दॅट आणि लर्निंग फ्रॉम देम हे मला वाटतं करणं गरजेचं आहे. कारण ऍक्टिंग इज नॉट आवर प्रोफेशन, इट इज दॅर प्रोफेशन. आणि ते स्टार आहेत तिकडचे, मग त्यांच्याकडनं शिकून ते करून घेणं बेस्ट. ऍटिट्यूड भले एका क्रिएटर दाखवते किंवा कोणताही पर्सन दाखवते तर त्यांना कधी ना कधी कळतं. म्हणजे देव आहे शिकवायला. ते जे होतं चांगल्यासाठी होतं, त्यांनी दाखवलं. हो. येस, करेक्ट, परफेक्ट लाईन. बरं, तुम्ही मराठी सिनेमे पाहिलेच असतील. आपल्या मराठी कलाकारांनी इतकं छान आपल्या मराठी इंडस्ट्रीला दिलेलं आहे आणि प्रेक्षक देखील खूप छान प्रेम करतात त्यांच्यावर. तुम्हाला कोण आवडतं मराठीत? तुम्ही कोणावर प्रेम करता? मला भरत जाधव सर खूप आवडतात. म्हणजे मला त्यांचं कॉमिक आणि टायमिंग आणि मी त्यांचे मम्मी पप्पांसोबत असं हे प्ले पण बघितले, थिएटर प्ले वगैरे, तर मला भरपूर आवडतात ते. म्हणजे ते असं कोणत्याही रोलमध्ये खूप इझिली ब्लेंड होऊन जातात, मजा येते.
मला मुंबई मधले हम्म. प्रशांत दामले का, कारण मी एक लहानपणी त्यांचं नाटक पण बघितलं. मला आठवत नाही नाटक कुठलं होतं त्यांचं, पण ते जेवढ्या सटली त्यांनी फादरची ऍक्टिंग केली ना त्याच्यात, की जेव्हा Yes. स्वप्नील जोशी त्यांच्याकडे जातात आणि बोलतात काहीतरी की मला माहित नाही मी वडील होऊ शकेन की नाही, मी तेवढा बेस्ट, ते त्याला सांगत नाहीत की द डेफिनेशन ऑफ अ गुड फादर इज नॉट देअर. असं काहीच नाही की एक चांगला, आणि त्यांनी जसं ऍक्ट केलंय त्याच्यात एवढं सिमलेस, म्हणजे असं वाटतं की हे ऍक्च्युली चालू आहे माझ्यासमोर, ती ऍक्टिंग वाटत नाही. हा, ते सुख म्हणजे नक्की काय मला सांगा, एवढं मस्त आहे ते. सिंगिंग पण अमेझिंग आहे, ऍक्टिंग पण amazing. मला असं कधीतरी वा. बेस्ट. तू आता ते फादर बद्दल नाव काढलंस Yes. म्हणून विचारते, म्हणजे थोडं तुला मला असं विचारायचं नव्हतं, पण जस्ट विचारते, तू तुझ्या वडिलांना किती मिस करतोस? मी भरपूर मिस करतो. मला असं होतं की म्हणजे मिस म्हणजे असं याच्यात की पॉझिटिव्ह वे मध्ये, जसं सेम ती सिच्युएशन की मला माहित नाही मी एक चांगला, जसे ते हस्बंड होते चांगले, मला माहिती आहे त्यांनी कसं काय फेस केलं, कसे चांगले त्यांनी बॅलन्स ठेवला. एक एसीपी होते ते, माझ्या वडील एसीपी होते, ऑफिस आणि घरी मम्मी हाऊसवाईफ होती, तर ते कसं बॅलन्स करू शकले, भरपूर टाइम घराच्या बाहेर असणं, तर ते मला माहित नव्हतं की मी करू शकेन की नाही. आणि मला असं होतं की मी लग्न झाल्यानंतर एकदा तरी म्हणायचे की बेस्ट मी तसाच तुमच्यासारखा होतोय का, मी एक बेस्ट फादर होऊ शकेन का. मी सांगते ना. करेक्ट, पण ते कुठेतरी मनात असं होतं आणि तेव्हा मी त्यांना मिस करतो. भाऊक झालास थोडंसं ऑब्व्हियसली होणार, कारण पण तुझ्या वडिलांचे, आई वडिलांचे आशीर्वाद तुम्हा Yes. दोघांवर आहेत, Yes. म्हणून तुम्ही आज इथपर्यंत हे थोडं कट करूया. खरं तर पोहोचला, कारण की त्यांच्याशिवाय जग नसतं, नाही. आणि दोघंच आहात घरात म्हटल्यावर प्रत्येक मुमेंटला आईची आठवण येत असेल येस. की ही गोष्ट असते तर हो. आई हे बोलली असते. हो. आणि इतकं माझ्याकडे तुमचं- व्हिडिओज आहेत माझ्या आईचे. आणि हा आजची तुम्ही घर घेतलंय, गाडी घेतलंय, हे पाहायला जर आई बाबा असते तर किती आनंद झाला असेल यांना. कारण खूप. आपण यावरून अनुभवतो ना. सो एखादी फॅन मुमेंट सांगा ना छान अशी कधी, कारण आता तुम्ही सेलिब्रिटीज आहात असं म्हणायला हरकत नाही, कारण लोक येऊन फोटोज काढणं ही एक वेगळी गोष्ट असते, हो. फिलिंग देखील छान असते. आम्हाला फॅन मुवमेंट मध्ये तर आम्हाला सगळेच खूप म्हणजे बोलतात सरियल ना, वाटतं एकदम. Wow. सगळे खूप असे मनापासून भेटायला येतात, ऍज त्यांनी म्हणजे कोणाला म्हणजे कसं बोलतात ना, त्यांच्या डोळ्यात ना ते प्रेम दिसतं की Yes. खूप जेन्युइन आणि प्युअर आहे. त्याच्यामध्ये एक मला खूप बोलतात ना, खूप असं आठवतोय की एक आम्ही संभाजीनगरला गेलो होतो आणि आमच्या एखाद्या व्लॉग मध्ये ना हॉटेल कळालं होतं. सो तो मुलगा त्या हॉटेलच्या खाली जवळजवळ 7-8 तास बसला होता, कारण की आम्ही ज्योतिर्लिंगला गेलो होतो, त्याच्याकडे आमचा नंबर नव्हता, आम्हाला नव्हतं माहिती की तो थांबलाय. नंतर शेवटी 4-5 तासाने आम्हाला हॉटेलवाला त्या मॅनेजरनी कॉल करून सांगितलं की तुमचे फॅन्स खाली येऊन उभे आहेत. आणि ते लोक लिटरली म्हणजे मुलं होती कॉलेज मधली, पण ते लोक 7-8 तास तिथे थांबले होते की आम्ही यायचा वाट बघत. आणि आम्ही सांगितलेलं त्यांना, पण तरी त्यांना असं होतं की मला माहितीये तुम्ही उशीर येणार आहे, पण मी तुम्ही आराम, आणि ते मला बोलत पण होते की तुम्ही फिरून अजिबात या, घाई नका घाई करू. नका करू. पण नंतर असं झालं की ते बिचारे एवढे थांबलेत तर आपण निघूया. आणि असं पण नव्हतं की आम्ही जवळच होतो, तर थोडासा तिथे खूप बरं वाटलं, म्हणजे एवढं प्रेम करतायत. मग तुमच्या फॅन्सला तुम्ही काय मेसेज द्याल आता ह्या माध्यमातून? आज तुम्हाला बरीच लोक पाहतायत, तर काय मेसेज द्याल? तुम्हाला सपोर्ट करतायत, तुमच्यावर प्रेम करतायत? आम्हाला बरेच लोक येऊन बोलतात की आम्ही पण हे चालू करतोय, की आम्ही एक कॉन्टेंट क्रिएशन मध्ये काहीतरी चालू मार्गदर्शन करतोय. घेतात. येस, नाही बोलतात आम्हाला की आम्ही चालू करतोय, इच्छा आहे. तर मग एकच आहे की रिस्क आहे. हे बघा, जॉब सोडून हे सगळं नाही करायचं. जर तुमचा एक चांगला जॉब आहे किंवा नाहीये, तर पहिले जॉब आणि मग सॅटर्डे संडे किंवा जेव्हा सुट्टी असेल तेव्हा करा, पण एकदा तरी या गोष्टीला ट्राय करा की मला एकदा व्हिडिओ बनवून बघायची आहे. जेवढी ती रिस्क आहे ना, तेवढा मोठा रिवॉर्ड आहे त्याच्या मागे. तर मग मला असं वाटतं की जर तुम्ही बघितलंय ते स्वप्न, तर ते खरं करण्याची ताकद तुमच्यात आहे. एकदा ट्राय करा. आणि नॉट ओनली कॉन्टेंट क्रिएशन, तुम्हाला जे करायचं जेही, ना, आता correct. तरी मला असं वाटतं की जे न्यू जनरेशन आहे ते लोक खूप हुशार आहेत. येस. आणि फक्त कामात ना, त्यांचे स्वतःमध्ये इतका वेगळा टॅलेंट आहे की त्या टॅलेंटला तुम्ही थांबवू नका, हे विचार करून की हा करिअर नाही बनू शकत. आत्ताच्या जमान्यात सगळं करिअर बनू शकतं जर तुम्ही त्याला स्मार्टली युज केलं तर. तुम्हाला जे हवंय ते करा, पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा, बट एवढं पण लक्षात ठेवा की एक प्रॉपर इन्कम असलं पाहिजे, सेफ्टी म्हणून. आणि नंतर मग साईड बाय साईड ह्याला परस्यू करता करता तुमच्या टॅलेंटला करिअर बनवा, पण दोन्ही इम्पॉर्टंट आहे या जमान्यात. बरं, एक शेवटचा प्रश्न. आपल्या सगळ्यांची एक बकेट लिस्ट असते, त्याला आपण टिक करत जातो, आणि मला असं वाटते की तुम्ही त्या लिस्ट मध्ये आहात टिक करण्याच्या. आता कुठे पुढची प्रायोरिटी काय? मला तर यश आणि शिवानी, तुम्हाला दोघांना पुढे काय म्हणून पाहायचं? म्हणजे माझे खूप, म्हणजे या वर्षीची जर बघितली तर मला यावर्षी जपान ट्रिप करायची आहे. ओके. खूप छोटी आहे पण मला खूप इच्छा आहे, बिकॉज मला त्यांचं म्हणजे
मी बघते ना असे व्हिडिओज वगैरे, ते खूप मस्त वाटतं असं बघून. असं होतं की कधीतरी मला जाऊन हे एक्सपिरियन्स करायचंय. सो माझी ती बकेट लिस्ट मध्ये आहे, माझं असं बकेट लिस्ट मध्ये मूवी मध्ये जायचं. हा ऍक्टर बनायचं तर आहे, तर बकेट लिस्ट माहित नाही पण त्याला तुम्हाला माहिती नसेल, हा लहानपणी एकदम घर सोडून जाणार होता दिल्लीला ऍक्टिंग स्कूल मध्ये. म्हणजे काय आणि- वादबीद नव्हता. मी असं विचार केला की मी जातो आणि ऍक्टर म्हणून येतो परत. हा, असं मी बापरे. खूप लहान Sorry, असताना विचार डोक्यात. केला. खूप लहान. मग मे बी ऍक्टिंग कधीतरी एखाद्या छोट्या स्किट मध्ये किंवा कुठेतरी ऍक्टिंग मे बी माझा बकेट लिस्ट टिक करेल. लवकरच होईल Yes. पूर्ण तुझे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण एक छान शॉर्ट टाकूया त्याच्याबद्दल. कोणतरी येईल नक्की तुला Done. मेसेज पण जाईल. खरंच तुमच्या दोघांच्याही सगळ्या इच्छा पूर्ण होऊन Thank you so आता much. झाल्यात तशा पुढेही तुमच्या वाटचालीसाठी लोकशाही मराठीकडून तुम्हाला दोघांनाही खूप थँक्यू खूप शुभेच्छा. Thank you so तुम्ही much. आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. खूप बरं वाटलं. खूप मजा आली बोलायला. आणि जेव्हा फ्रेंडली कॉन्व्हर्सेशन होतं ना तेव्हा खूप बरं वाटतं. Yes, yes. असं वाटत नाही की आपण काहीतरी इंटरव्ह्यू देतो किंवा काय. हे खूप मस्त झालं. थँक्यू सो मच आम्हाला बोलून. थँक्यू. तर सोशल स्टार या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन सोशल स्टार सोबत. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा लोकशाही मराठी.